आज मिलनाची भाग 17 फेअरवेल फंक्शनच्या दिवशी सकाळपासूनच माधुरी उमेशला पार्टीमध्ये येण्यासाठी विनवणी करत होती. किती वेळ झाला मी तुम्हाला म्हणत आहे, पण तुम्ही ऐकत का नाहीये? अरे माधुरी, तुझ्या कॉलेजच्या फंक्शन आहे, त्यामुळे मी तिथे येऊन काय करू? उमेश म्हणाला. ते मला काहीच माहीत नाहीये, तुम्हाला यावंच लागेल, माधुरी म्हणाली. ठीक आहे, बघतो, म्हणून उमेश ऑफिसला निघून गेला. आता माधुरी मानसला परेशान करू लागली होती की उमेशजी येणार आहेत की नाही. त्यावर सीमाताई हसत म्हणाल्या, माधुरी बेटा, तू परेशान व्हायचं बंद कर. तो तुझ्या कॉलेजच्या फंक्शनमध्ये नक्कीच येईल. पक्क ना आई? हो, एकदम पक्क. सीमाताई हसत म्हणाल्या. मानस तिथेच बसून गालातल्या गालात हसत होता. त्याला माहीत होतं की माधुरी उमेशला फंक्शनमध्ये कशासाठी बोलवत आहे. मनातल्या मनात तो पण देवाकडे प्रार्थना करत होता की उमेशने फंक्शनला नक्की यावं, कारण त्याला माहीत होतं की उमेशला पार्टी किंवा फंक्शन अटेंड करणं तितकंसं आवडत नाही. खरं तर गोष्ट ही होती की माधुरी त्या प्रोग्राममध्ये गाणं गाणार होती आणि त्या गाण्याच्या माध्यमातून ती उमेशला तिच्या मनातल्या फिलिंग सांगणार होती. आणि मजेशीर गोष्ट ही होती की त्या गाण्यावर मानस आणि प्रिया डान्स करणार होते. मानसने गुपचूप एक मेसेज टाईप केला आणि उमेशला पाठवून दिला. भाई, तू फंक्शनला नक्की ये. देअर इज सरप्राईज फॉर यू. उमेश ऑफिसमध्ये बसला होता. त्याने जेव्हा तो मेसेज वाचला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं. थोड्या वेळानंतर माधुरीचा फोन आला. उमेशजी, तुम्ही नक्की याल ना? प्लीज प्लीज प्लीज. ओके, ठीक आहे बाबा, मी नक्की येईल, पण माझी एक अट आहे. उमेश म्हणाला. लवकर बोला, तुमची काय अट आहे? मला तुमच्या सगळ्या अटी मंजूर आहेत, माधुरी म्हणाली. फंक्शन झाल्यानंतर तुला माझ्यासोबत डिनरला यावं लागेल. उमेशने त्याची अट सांगितली. ओके, ठीक आहे, मी नक्की येईल, माधुरी म्हणाली. ठीक आहे, मग मी पण फंक्शनला नक्की येईल, बाय म्हणत उमेशने फोन ठेवून दिला. माधुरी सीमाताईंना सांगून प्रियाच्या हॉस्टेलला निघून गेली. पूर्वी पण तिथेच आली होती. तिथूनच तिघींनी पण तयार होऊन प्रोग्रामला जाऊयात असं ठरवलं. इकडे रियाने जेव्हा उमेशला बोलताना ऐकलं होतं की ॲनिव्हर्सरीच्या पार्टीमध्ये त्या दोघांच्या लग्नाची खबर ते पब्लिकली अनाऊन्स करतील, तेव्हापासून ती रागाने लाल झाली होती. तिला कोणत्याही परिस्थितीत उमेशला तिच्यापासून दूर जाऊ द्यायचं नव्हतं. फूड कोर्टमधून आल्यानंतर ती हळूच उमेशच्या मागच्या टेबलवर जाऊन बसली होती, म्हणजे तिला उमेश आणि माधुरीचे बोलणे ऐकता येईल. घरी आल्यानंतर तिने राहुलला फोन केला. तू परेशान का होत आहेस? मी खूप साऱ्या फोटोग्राफ्स कलेक्ट केल्या आहेत, ज्या आग लावण्यासाठी पुरेशा आहेत, राहुल म्हणाला. तर ठीक आहे, त्या फोटोग्राफ्स तू मला दे, रिया म्हणाली. अरे थांब थांब, असली प्रोग्राम तर परवा रात्री कॉलेजच्या फंक्शन नंतर होणार आहे. तू फक्त तिथे आगीत तेल ओतण्यासाठी ये. ठीक आहे, तर मग आपण फंक्शनमध्ये भेटूयात, रिया म्हणाली. इकडे तिघीजणी तयार होऊन जेव्हा फंक्शनमध्ये पोहोचल्या तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. ब्लॅक साडीमध्ये प्रिया खूपच हॉट दिसत होती, तर पूर्वी पण रेड कलरच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. पण सगळ्यांच्या नजरा माधुरीवर खिळल्या होत्या. रेड कलरच्या साडीवर ब्लॅक झिलमिल सिक्वेल बॉर्डर मेकअप तर फक्त नावापुरता केला होता. ओठांना पिंक कलरची लिपस्टिक आणि कपाळावर रेड कलरची छोटीशी टिकली. साधारण लुक असून सुद्धा ती मेकअप केलेल्या मुलींमध्ये उठून दिसत होती. तसं तर रोज ती भांगा सिंदूर लावायची, पण कोणाला दिसू नये म्हणून वरती लावायची. पण आज जाणून बुजून तिने सिंदूर थोडा खाली लावला होता, म्हणजे तो सगळ्यांना दिसावा. तिचा लुक बघून ज्यांना ती मॅरिड आहे हे माहीत होतं त्यांना काहीच फरक पडला नाही, पण ज्यांना माहीत नव्हतं की ती मॅरिड आहे त्या सगळ्यांना धक्का बसला होता. आज तर खूप साऱ्या मुलांनी तिला प्रपोज करण्याचं ठरवलं होतं, पण माधुरीला या रूपात बघून सगळ्यांचा स्वप्नभंग झाला होता. सगळेजण विचार करत होते की तो लकी पर्सन कोण आहे ज्याला माधुरी एज लाईफ भेटली आहे. मानस, अभि आणि परेशसोबत लवकरच त्या तिघींजवळ आला. आतापर्यंत परेश आणि भारतीची पण लव्ह स्टोरी सुरू झाली होती, त्यामुळे भारती पण त्याच ग्रुपची मेंबर झाली होती. ती पण त्यांच्याजवळ येऊन बसली. वाव माधुरी, आज तर उमेश भाई गेलेच म्हणून समजा. मानस म्हणाला. अरे अरे, जरा इकडे पण बघ, माधुरी प्रियाला पुढे करत म्हणाली. मानस प्रियाला साडीमध्ये बघून खूप चकित झाला आणि म्हणाला, अरे प्रिया, ही तू आहेस? हे ऐकून प्रिया चिडत म्हणाली, नाही, हे माझं भूत आहे. अगं, तू नाराज का होत आहेस? आज पहिल्यांदाच मी तुला साडीमध्ये बघत आहे, त्यामुळे मला समजलं नाही की काय बोलावं. यू आर लुकिंग सो हॉट. मानस डोळे मिचकावत म्हणाला. तेव्हा प्रिया लाजली. आय हाय प्रिया, तू तर लाजायला पण शिकलीस, पूर्वी म्हणाली. तेव्हा सगळेजण हसू लागले. माधुरी इकडे तिकडे बघत होती. मानसला सगळं काही माहीत होतं, तरीसुद्धा तो माधुरीला परेशान करण्यासाठी म्हणाला, कोणी येणार आहे का? माधुरीला उमेश कुठे दिसत नसल्यामुळे ती उदास होत म्हणाली, मानस, उमेशजी अजून आले नाहीत. मला वाटत आहे की ते येणार नाहीत.
डोंट वरी भाई नक्की येईल, मानस म्हणाला. इकडे प्रोग्राम सुरू झाला होता. मानस आणि प्रिया चेंजिंग रूममध्ये गेले आणि कॉस्ट्युम घालून रेडी झाले. स्टेजवर त्यांचं नाव अनाऊन्स करण्यात आलं. त्यानंतर ते स्टेजवर आले. माधुरीचं लक्ष अजून सुद्धा गेटवरच होतं. उमेश अजून सुद्धा आला नव्हता, त्यामुळे ती नाराज झाली होती. मानसने जेव्हा माधुरीकडे बघितलं तेव्हा तिला त्याने स्माईल करण्याचा इशारा केला. तेवढ्या समोरून उमेश येताना दिसला. त्याला बघून माधुरीच्या डोळ्यात चमक आली. ती खूप खुश झाली. उमेशने पण जेव्हा माधुरीला बघितलं तेव्हा तो पण तिला बघून खुश झाला. त्याने पहिल्यांदाच माधुरीला असं छानपैकी तयार झालेलं बघितलं होतं. माधुरीने उमेशला स्वतःकडे बघताना बघून तिने इशारा करून विचारलं. तेव्हा उमेशने तू खूप सुंदर दिसत आहेस असा इशारा केला. तेव्हा माधुरी लाजली. आता माधुरीने स्टेजवर माईक हातात घेऊन तिची पोझिशन पकडली. इकडे प्रिया आणि मानस सुद्धा त्यांच्या डान्ससाठी रेडी झाले होते. माधुरीने उमेशकडे बघून गाणं गायला सुरुवात केली. मानस आणि प्रिया पण तिच्या गाण्याच्या बोलानुसार तिच्या परफॉर्मन्सचा साथ देऊ लागले. ओ आशिक दिल की टशन पुरानी करते ज्ञानी इश्क सिखाया आग जवानी चली गई तो फिर आई कुड़ी बेगानी रहने दे जीना सीधा साधा मैं बनी तेरी राधा तूने सपनों धड़कनों में रखना है मुझको पिया थोड़ा ज़्यादा ज़्यादा मैं बनी तेरी राधा. गाणं संपल्यानंतर माधुरीने उमेशला इशारा करून विचारलं गाणं कसं होतं. तेव्हा उमेशने पण इशारा करून माधुरीला त्याच्याकडे बोलावलं. थोड्या वेळानंतर दोघेही स्टेजच्या मागे होते. उमेश तिचा हात धरून तिच्या डोळ्यात बघत म्हणाला तू खूप सुंदर दिसत आहेस. मन तर करत आहे की आताच तुला इथून उचलावं आणि कुठेतरी घेऊन जावं. आणि उमेशने इकडे तिकडे बघत पटकन माधुरीच्या गालावर किस केलं. माधुरीचं पूर्ण अंग थंड पडलं होतं. तुम्हाला लाज नाही वाटत का कुठेही सुरू होऊन जाता? आता कुणी बघितलं असतं तर मग बघू दे ना. तसंही आता सगळेजण स्टेजच्या पुढे आहेत, स्टेजच्या मागे कुणीच नाहीये, उमेश म्हणाला. तेवढ्यात माधुरीचे लक्ष समोर गेलं. तिथे पिलरच्या मागे एक जोडपं एकमेकात व्यस्त होतं. तिने हळूच उमेशला तिकडे बघण्याचा इशारा केला. उमेशने तिकडे बघितलं तेव्हा तो म्हणाला माझा लहान भाऊ तर माझ्यापेक्षा फास्ट निघाला यार. त्यानंतर तो माधुरीकडे शराबी नजरेने बघत म्हणाला आता तर माझी पण इच्छा आहे, मला पण एक किस पाहिजे. माधुरी त्याला डोळे मोठे करत म्हणा आता तुम्ही जे काय केलं ते काय होतं? ते तर मी केलं होतं ना. आता मला तुझ्याकडून पाहिजे त्या दोघांसारखं, उमेश म्हणाला. हे ऐकून माधुरी म्हणाली जास्त हवेत उडू नका, असं काहीच होणार नाही. आणि स्टेजकडे जाऊ लागली. अगं माधुरी थांब ना प्लीज, त्या दोघांकडून काहीतरी शिक म्हणत उमेश पण तिच्या मागे मागे जाऊ लागला. काहीच गरज नाहीये शिकायची म्हणत माधुरी तिथे समोर असलेल्या एका चेअरवर जाऊन बसली. उमेश पण तिच्या बाजूला जाऊन बसला आणि म्हणाला गरज आहे शिकायची, नाही तर कोण बायको असेल जी नवऱ्याने कितीदा किस केलं हे सुद्धा मोजत असते. तेव्हा माधुरी डोळे मोठे करत उमेशकडे बघत म्हणाली मी आहे ना, मी नवऱ्याने किस केलेलं मोजते. तेवढ्यात कुणीतरी माधुरीला आवाज दिला. तेव्हा ती उमेशला म्हणाली तुम्ही इथेच बसा, मी थोड्या वेळात येते, तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. इकडे रिया जी खूप वेळापासून त्या दोघांवर नजर ठेवून बसली होती तिने रागाने हातातला ग्लास जमिनीवर फेकून दिला. रिलॅक्स, फक्त थोड्या वेळ आणखी, राहुल म्हणाला. जे पण करायचं आहे ते लवकर कर, फक्त या दोघांना वेगळं कर, रिया म्हणाली. त्यानंतर प्लॅननुसार हातात कोल्ड्रिंकचा ग्लास घेऊन जाणारी मुलगी तिने उमेशच्या बाजूने जात असताना जाणून बुजून त्याच्या अंगावर कोल्ड्रिंक्स आणली. हो सॉरी सर, ते चुकीने झालं, सॉरी व्हेरी सॉरी, ती मुलगी म्हणाली. उमेश त्याचा शर्ट साफ करत म्हणाला नाही इट्स ओके, मी साफ करून घेतो. तिथून उठून निघून गेला. साईडला जाऊन टिश्यू पेपरने त्याचा शर्ट पुसू लागला. तिथेच बाजूला राहुल काही मुलांसोबत जाणून बुजून त्याला ऐकायला जावं म्हणून बोलू लागला. यार ती माधुरी छुपी रुस्तम निघाली. माहित नाही तिने कोणासोबत लग्न केलं आणि कुणाला कळू सुद्धा दिलं नाही. हो यार कुणासोबत लग्न केलं असेल तिने, की तिने मानससोबत लग्न केलं असेल. तसंही त्या दोघांची प्रेमलीला पूर्ण कॉलेजमध्ये फेमस आहे. हो यार पण मला प्रियासाठी खूप वाईट वाटत आहे. अरे सोड ना, ती पण त्या दोघांसोबत चिपकलेली असते. जर तिला काही फरक पडत नाही तर आपण कशाला उगाच विचार करायचा. हो यार हे तिघे जरा वेगळेच आहेत. फुल दो माळी हे तर ऐकलं होतं, इथे तर 2 फुल आणि 1 माळीवाली सिच्युएशन आहे. अरे सोड ना, जर यांना काही लाज वाटत नाही तर आपल्याला काय करायचं. नंतर ते तिथून निघून गेले. इकडे उमेशला त्यांचं बोलणं ऐकून राग आला पण त्याने स्वतःला शांत केलं आणि प्रोग्राममध्ये सहभागी झाला. आतमध्ये जाताना बघून राहुलने रियाला इशारा केला. ते आता त्यांच्या प्लॅनिंगच्या दुसऱ्या स्टेजकडे जाऊ लागले. आतमध्ये येऊन माधुरीला शोधू लागला. इकडे राहुलने धोक्याने माधुरीला कोल्ड्रिंकमध्ये वाईन मिक्स करून पाजली होती, त्यामुळे तिची अवस्था खराब होऊ लागली होती. तिची अशी अवस्था बघून प्रिया आणि बाकी सगळेजण परेशान होऊ लागले होते. मानस आता आपण काय करायचं, प्रियाने विचारलं.
अरे तिकडे बघ उमेश भाई माधुरीला शोधत इकडेच येत आहेस. मानस तू जाऊन भाईला सांभाळ. जर त्यांनी माधुरीला अशा अवस्थेत बघितलं तर ते आपल्यावर खूप रागवतील, प्रिया म्हणाली. मानस परेशान होत म्हणाला, मी भाईला काय बोलू? आणि माधुरीला ड्रिंक कोणी पाजली जर मला समजलं तर मी त्याला सोडणार नाही. अगोदर जाऊन उमेश भाईंना थांबव, त्यांना काहीतरी बोलून टाक. तू त्यांना असं सांग की आज आपण डिनर सोबत करणार आहोत आणि माधुरी प्रियासोबत थांबणार आहे. अभि म्हणाला, हो हे बरोबर आहे, कारण मी अशा अवस्थेत माधुरीला घरी घेऊन जाऊ शकत नाही. मानस म्हणाला. उमेश जवळ आला. उमेशने मानसला बघून विचारलं, मानस माधुरी कुठे आहे? भाई ते काय आहे ना, आमच्या ग्रुपने आज सोबत डिनर करण्याचा प्रोग्राम बनवला आहे. नंतर माहित नाही सगळेजण कधी एकत्र जमतील. मानस म्हणाला, पण माधुरी तर आज माझ्यासोबत डिनरला येणार होती. उमेश म्हणाला, हो शिट यार, दोघांचा डिनर प्रोग्राम होता. ओ गॉड, मी आता काय करू? मानस मनातल्या मनात म्हणा. एवढ्यात परेश पण तिथे आला. सॉरी भाई, आम्हाला माहित नव्हतं. माधुरी तर होकार देतच नव्हती, पण आम्ही तिला खूप फोर्स केला आणि तिला तयार केलं. भाई प्लीज, तुम्ही दोघे तर आता नेहमीच सोबत राहाल, पण माहित नाही आमची कधी भेट होईल. आजच्या दिवस तिला आमच्यासोबत येऊ दे ना प्लीज, परेश रिक्वेस्ट करत म्हणाला. उमेश काहीतरी विचार करत म्हणाला, ठीक आहे, पण मानस लवकर ये, जास्त उशीर करू नकोस. पण भाई आम्ही सगळेजण आज रात्री इथेच थांबणार आहोत. ते मी परेश आणि अभिसोबत परेशच्या रूमवर थांबणार आहोत. आणि माधुरी प्रिया आणि पूर्वीसोबत प्रियाच्या रूमवर थांबणार आहे. प्लीज भाई, नाही म्हणू नकोस. मानस म्हणाला, ठीक आहे, पण काळजी घे तुझी आणि माधुरीची पण. उमेश म्हणाला आणि उदास मनाने घरी जायला निघाला. मूड ऑफ झाला होता. त्याला असं उदास बघून रिया त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, हाय उमेश, तू इथे? उमेशने रियाकडे बघितला आणि म्हणाला, हाय रिया, मी तर इथे मानस आणि माधुरीने खूप रिक्वेस्ट केल्यामुळे प्रोग्राम अटेंड करण्यासाठी आलो होतो. त्या दोघांनी प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट केलं होतं, मी पण त्यासाठीच आले होते. ते ॲक्च्युली काय आहे ना, माझा कझन पण इथे शिकतो आणि एवढेच नाही तर तो मानस आणि माधुरीचा क्लासमेट सुद्धा आहे. रिया म्हणाली, ओ मला नव्हतं माहीत. उमेश म्हणाला, तू एकटाच घरी जात आहेस? मला वाटलं की मानस आणि माधुरी रात्रीच्या पार्टीसाठी थांबले आहेत. रिया म्हणाली, हो, सगळ्या मित्रांनी रात्री पार्टी करण्याचा प्रोग्राम बनवला आहे, त्यामुळे माधुरी मानस सोबत थांबली आहे. उमेश म्हणाला, हो, तसंही आता कॉलेज संपलं आहे आणि पुन्हा कधी अशी संधी मिळणार नाही त्या दोघांना. आय थिंक उमेश, तू हे खूप चांगलं केलं त्या दोघांना एकटं सोडून, कारण तसंही मानस आता लंडनला निघून जाईल, त्यामुळे त्यांना टाइम स्पेंड करायला कदाचित वेळ मिळणार नाही. उमेशला रियाचं हे बोलणं चांगलं वाटत नव्हतं आणि रियाला हे समजलं होतं. ती उमेशला म्हणाली, आपण कुठेतरी डिनरला जाऊयात. चा मूड ऑफ झाला होता, त्यामुळे तो म्हणाला, नाही रिया, आता खूप लेट झालं आहे. घरी आई एकटीच आहे, त्यामुळे मला घरी लवकर जावं लागेल. डिनरला आपण कधीतरी नंतर जाऊया. ओके ठीक आहे, गुड नाईट, रिया म्हणाली आणि उमेशला बाय म्हणून निघून गेली. इकडे उमेश जाताच सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आपण वाचलो. जर भाईला माधुरीच्या या अवस्थेबद्दल जरासुद्धा समजलं असतं तर त्यांनी आपली बँड वाजवली असती. मानस म्हणाला, हो, मला खूप वाईट वाटत आहे. आज त्या दोघांची डेट होती आणि हे दुसरंच काहीतरी झालं. परेश म्हणाला, हो, पण मलाही समजत नाहीये की माधुरीच्या ड्रिंकमध्ये वाईन कोणी मिक्स केली. मानस म्हणाला, आता हे तर उद्याच समजू शकेल. परेश म्हणाला, इकडे माधुरीवर नशेचा असर होत होता. तिने आता सगळ्यांना परेशान करायला सुरुवात केली होती. प्रिया, मला उमेशजींकडे जायचं आहे. माधुरी म्हणाली, आता नाही, तू भाईंकडे उद्या जा. प्रिया म्हणाली, नाही प्रिया, मला आताच त्यांच्याशी बोलायचं आहे. माधुरी म्हणाली, आता खूप रात्र झाली आहे, त्यामुळे तू आता त्यांच्याशी काय बोलणार आहेस? प्रिया म्हणाली, अरे तुला माहीत नाही का, ते माझ्यावर रागवले आहेत. माधुरी म्हणाली, पण का? आता तुमच्या दोघात आणखी भांडण झालं का? प्रिया म्हणाली, अरे मी काहीच केलेलं नाहीये, मी तर फक्त त्यांनी मला कितीदा किस केलं ते हे काउंट केलं होतं. त्यामुळे माधुरी लहान मुलासारखं टोन करत म्हणाली. त्यामुळे प्रियाला हसू आलं. काय, भाईने तुला किस केलं आणि तू मला सांगितलं सुद्धा नाही? आणि तसंही किस केलेलं कोण काउंट करतं? सॉरी, नेक्स्ट टाईम जेव्हा ते मला किस करतील ना, तेव्हा मी तुला सांगेल. माधुरी म्हणाली. माधुरीचं बोलणं ऐकून प्रिया आणि पूर्वी पण तोंडावर हात ठेवून हसू लागल्या.